सामन्यामध्ये परिपूर्ण बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळालं असतं. हीच खासियत राहिले बीजेपी स्पोर्ट्स वर्णापाडा संघाची कीप अँड काम राहिले. दोन्ही फलंदाज ठाऊक आहे की ज्या वेळेस मोठा स्ट्रोक हवा असेल त्यावेळेस मोठा स्ट्रोक आपण खेळणार आहोत आणि ग्राउंडेडली भर दिलाय. परंतु अजून सुद्धा 7 धावा तुम्हाला करायच्या आहेत. कारण की वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये जेव्हा जेव्हा कमी धावसंख्या तेव्हा तेव्हा डोकी ही मोठी आहे. म्हणून कमीत कमी धावसंख्या कित्येक वेळा आपण डिपेंड होताना बघितलंय. या क्रिकेटमध्ये कधीही काहीही केव्हाही घडू शकतं. म्हणून जर तरला तारा नाही किंतु परंतुला तारला नाही. आपण तर्क वितर्क लावू शकत नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी देणं म्हणजेच मूर्खपणाची गोष्ट. आता इथून 6 चेंडू आहेत. 7 धावेंचं समीकरण बनलंय. गोलंदाजी ट्रॅकवर अगदी इथून कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल. पाणी सुद्धा येत आहे. आपण सुद्धा घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर मैदानाच्या दिशेने रवाना होणार आहोत. जरीतून तो चमत्कार घडला तर या मॅच मध्ये जिवंतपणा पुन्हा एक पाहायला मिळेल. परंतु राहुल आतापर्यंत सामंजस्य क्रिकेट हाताळलंय. एक एंडे शरद जेव्हा गरज होते एक मोठा फटका आला. 7 धावेंचं समीकरण इथून समोर असेल. मध्ये मध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस केलंय. खूप चांगली लाईन पाहायला मिळाली. यस्टॅन्सच्या वर्ण अगदी हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना सरळ बीट झाल्यात. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 चेंडू आहे 7 धावेंचं समीकरण. तरी सुद्धा धावसंख्या छोटी वाटली ना तरी सुद्धा ही धावसंख्या खूप मोठी आहे. कारण की क्रिकेटमध्ये हे तर्क वितर्क सातत्याने आपण का लावतो. कारण की जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा तेव्हा डोकी ही मोठी ठरलंय. आणि दोन येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 चेंडूंमध्ये विजयी होण्याकरिता जे लक्ष आहे ते असेल 7 धावेंचं. मध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस. व्हेरी वेल गोलंदाजी. अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल थोडीशी फ्लाईट दिली होती. फ्लाईटने पिट झाले फलंदाज. आता ही कशबकश 2 चेंडू सलग डॉट आलेत. 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये विजयी होण्याकरिता लक्ष आहे 7 धावेंचं. म्हणून क्रिकेटमध्ये जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा डोकेदुखी मोठी आहे. आता थोडीशी दुखदुख वाढले कारण की सलग 2 चेंडू डॉट आलेत. म्हणून आतापर्यंत जे कीप अँड काम राहिलं होतं आता थोडंसं ब्लड प्रेशर वाढतंय मैदानाच्या दिशेने. 4 चेंडू आहेत 7 धावेंचं समीकरण बनलंय. हवा पोटेन्शियल सिद्ध करण्याकरिता दोन्ही फलंदाज आहेत. परंतु धावेंच्या बाबतीमध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळते. 2 चेंडू डॉट आलेत. आता 4 चेंडू 7 धावेंचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा साहिल. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. सलग 3 चेंडू पीठ झाल्यात. खराब फलंदाजी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मॅच मध्ये आतापर्यंत परिपूर्ण जिवंतपणा होता. परंतु अगदी म्हणायचं झालं ना की गतीमध्ये परिवर्तन, चांगली लेन, चांगली लाईन आणि साहिल याने म्हणायचं झालं तर या सामन्यामध्ये परिपूर्ण जिवंतपणा आणलाय. आता 3 चेंडू आहेत. लक्ष असेल 7 धावेंचं. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. सिद्धार्थ ट्रॅक केलाय पण कामेमध्ये ओहो झेल करिता जाणं महत्वाची गोष्ट होती. कारण की चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये होता. तिथे झेल घेण्याकरिता फोर्स झाले नाही. म्हणून जपून जपून चाल रे. पुढे धोका आहे. या गोष्टींचा अवलंब तुम्हाला करावा लागणार आहे. आता इथून स्ट्राईक रोटेट झालंय. की असं नव्हतं की झेल कन्वर्ट झाला नसता. एफर्ट जर लावले असते तर नो डाऊट हा झेल कन्वर्ट झाला असता. पण तो एफर्ट पाहायला मिळाला नाही. त्या ठिकाणी अगदी एक सिंगल आले. आता येणारे 2 चेंडू आहेत. विजयी होण्याकरिता 6 धावेंचं लक्ष हे अगदी समोर आहे. बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. पल में तोला पल में बादशाह, कबीर राजा तो कबीर रंग.
2 चेंडू 6 धाब्यांचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. उलटाच आहे परंतु अगदी मिसटायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने झेल घेण्याचे प्रयत्न अयशस्वी. आता दुसरी धाव कंप्लीट झालंय. काय मॅच रंगले मैदानाच्या दिशेने. ही काटेकी टक्कर पाहायला मिळते. सिच्युएशन आहे टाईट. दोन्ही संघ करतायत मैदानाच्या आतमध्ये फाईट. आता सरशी कुठल्या संघाची होईल या मॅच मध्ये परिपूर्ण ट्विस्ट टर्न पाहायला मिळाले. पण आपण म्हणतो ना, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. 6 चेंडू 7 धाब्यांचं जेव्हा लक्ष होतं तेव्हा हा सामना गेलाय शेवटच्या अंतिम चेंडूवर. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. सुख आणि दुःख मध्ये आपण नेहमीच बोलतोय. आता या दोलांम अवस्थेमध्ये कशा पद्धतीने कामगिरी होईल. चला, मोमेंटम आतापर्यंत आपल्या दिशेने आहे. वेळ वाया घालू नका. जर वेळ खर्च कराल तर ह्या सर्व गोष्टी मायने राखणार आहेत. वन बॉल्स रिमेनिंग 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम म्हणून तुम्हाला एखादा चौकार हा मारावाच लागेल. यंदाच्या हंगामामध्ये अगदी आपण पाहू शकलात खूप चांगल्या पद्धतीने मागीलच आठवड्यामध्ये तिथून अगदी सेमीफायनलचा सामना होता. काय जबरदस्त. उपेशने मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार ठोठावला होता. स्वराज्य संग्राम दिल्लेर चषकामध्ये या स्पर्धेची सुरुवात जेव्हा आपण या पर्वाची सुरुवात सुद्धा झाली अजय भोईर ने मारलेला तो एक कणखर प्रहार एका चेंडूवर 5 धावा असताना आणि तो झालेला व्हिडिओ व्हायरल आपल्यातून पाहायला मिळाला. गेम बनायगा नाही. चला, दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देऊयात. एक चेंडू 4 धाब्यांचं समीकरण. गतीमध्ये परिवर्तन हो. पिच करण्यामध्ये कुठेतरी थोडीशी गफलत. रीड करता आलं नाही आणि हा सामना अशक्य असणाऱ्या गोष्टीला शक्य करून दाखवलं. मिस्टर साहिल दिवा याने. अफलातून नावामध्ये दिवा आहे आणि अगदी आपण पाहू शकाल सामन्यामध्ये सुद्धा ती छान फुगलंय. अप्रतिम. कॉंग्रॅच्युलेशन TDK स्पोर्ट्स खैरपाडा.